आज आपण अध्याय दुसरा घेणार आहोत. याच्यामध्ये काय आहे? श्री दत्त स्वरूपाविषयी व त्यांच्या लीलेविषयी दीपकाची जिज्ञासा, ज्ञानीपुत्र व त्याचा अज्ञानी पिता यांची कथा व पित्याला उपदेश करण्यास आरंभ, साध्वी कौशिक पत्नी सतीची कथा, देवांचे विनंतीवरून अनुसयेचे सतीचे घरी येणे, असे ह्या दुसऱ्या अध्यायात आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री दत्त समर्थ करुणी साष्टांग नमन. दीपक करीतसे प्रश्न, म्हणे गुरुजी माझे मन समाधान करावे. कोणी म्हणती दत्तात्रेय हा ऋषीचा पुत्र होय, कोणी म्हणती देव होय, कोणी ध्येय म्हणताती. श्री दत्त हा परब्रह्ममूर्ती असे कोणीही बोलती. भ्रांत होते माझी मती, सांगा निगुती सत्य काय. काय कारणे अवतरला, कैशा केल्या येथे लीला, शिष्य संग्रह कसा केला, हे सर्व मला ऐकवा. तर दीपक आपल्या गुरूंना विचारतोय हे की हे दत्त कोण आहेत, कोणाचे पुत्र, कोणी ऋषी म्हणतं, ऋषीपुत्र म्हणतं, कोणी काय म्हणतं, तर नेमके हे आहेत कोण, तर मला ते त्यांच्याविषयी माहिती सांगा, असे हा दीपक हा आपल्या गुरूंना विचारतो आहे. परिसोनी शिष्याच्या प्रश्ना गसदगदित झाले गुरुचे मन. म्हणे शिष्या हो सावधान, लावून कान ऐकतू. एक भार्गव कुलोत्पन्न होता उत्तम ब्राह्मण, त्यासी नवसे करून वृद्धपणी पुत्र झाला. तर आता दीपकाला त्याचे गुरु सांगतायत की एक भार्गव कुलोत्पन्न म्हणजे भार्गव गोत्राच्या कुळामध्ये उत्पन्न झालेला एक ब्राह्मण होता. तर त्याला नवस सायास करून म्हातारपणी मुलगा झाला. योगभ्रष्ट तो सर्वज्ञ, परिजडसा वागे सुज्ञ, त्याचा पिता विप्रप्राज्ञ, शिकवी प्रयत्ने तयासी, करुणिया मौंजी बंधन, पिता करवी अध्ययन, हासोनी पुत्र बोले वचन, किमर्थ यत्न हा तुझा. तर त्याला म्हातारपणी म्हणजे उशिराने मुलगा झाला तेव्हा त्यावेळेला ते पिता त्याला एक एक ज्ञान शिकवायचे, वेदाध्ययन वगैरे. तर तो मुलगा त्यांना सांगायला लागलेला, त्याची मुलाची मुंजी वगैरे केली आणि वेदाध्ययन सांगायला लागले पिता त्याचे. पिता म्हणे करी अध्ययन, गृहस्थाश्रम करोण, करी मोक्षार्थ कर्माचरण, तेने निर्वाण पाविजे. पुत्र म्हणे ताता ऐक, शिकलो मी वेदाधिक, कर्मे केली सकळिक, भोग अनेक भोगिले, झालो मंत्री झालो राजा, झालो भृत्य झालो प्रजा, अस्ति उत्तमाधम योनी ज्या त्या त्या सर्व अनुभविला. तो मुलगा सांगतो मी सगळं शिकलेलं आहे म्हणे, मी राजा झालो, मंत्री झालो, सर्व काय प्रजा झालो, सगळं मी झालेलं आहे म्हणे. मला आता काहीच शिकायची इच्छा नाही आहे म्हणे, सगळं जे काय अनुभव आहे ते सगळं मी घेतलेले आहे. ते मी सर्व स्मरे स्पष्ट, पूर्वीचा मी योगभ्रष्ट, आता कर्तव्य नसे अवशिष्ट, का हे कष्ट करीसी तू. तर मागच्या जन्मामध्ये जे काय केलेले आहे ते सर्व मला आता आठवतं आहे म्हणे, आणि तुम्हाला उगाच कशाला कष्ट तो की मला एक एक शिकवतो, कशाला शिकवतो म्हणे तुम्हाला. बापाला तो मुलगा सांगतोय. मी जात बोध केवळ, नको आता कर्माचा खेळ, मनाचा झाडून मळ, वैराग्ये सबळ आहे मी. पूर्वी होतो मी ब्राह्मण, सत्संगे विद्याभ्यास करून, वैराग्य एकाग्रमण, करुणी ध्यान केले म्या. तर मागच्या जन्मी मी एक ब्राह्मण होतो म्हणे, आणि सत्संग करून मी सगळा विद्याभ्यास काय सगळं केलेले आहे म्हणे एकाग्रमणाने. ज्ञानाला प्रतिबंध येऊन, अकस्मात पातले मरण, पूर्वाभ्यासे विस्मरण, न झाले जाण मज ताता. आता निजेत विद्या विसरे, जागा होता सर्व सर्मे, त्याप्रमाणे उपजताशी सारे, अभ्यास स्मरे दृढवत. जसं आपण झोपेत असतो त्यावेळेला आपण काय वाचलं काय नाही शिकलं ते सगळं विसरून जातो, परंतु जागं झाल्यावर जसं आपल्याला सगळं आठवतं त्याप्रमाणे मला हे मागच्या जन्माचं पूर्ण आठवतं आहे म्हणे. तर तू काही कष्ट घेऊ नको आणि मला काही शिकवू नको, असा तो मुलगा त्या ब्राह्मणाला सांगतोय. आता झाली वृत्तीची उपरती, मिळाली परमशांती, दृढतर झाली विरती, पुनरावृत्ती आता कैशी. करावयाचे ते म्या केले, मिळावयाचे ते मिळवावयाचे ते मिळविले, आता काही नाही राहिले, यथार्थ जाणविले तुझ लागे.
तर आता मला फक्त शांततेची आवश्यकता आहे. म्हणजे मला आता कशाचीच इच्छा राहिलेली नाही आहे. मी सगळा विरक्त झालेलो आहे आणि जे काय आहे करायचं मिळवायचं ते सगळं केलेलं आहे म्हणे. आता आता काहीच नको सांगू म्हणे मला. ऐकोनी पुत्राचे वचन पिता वैराग्य पाऊन बोले मग होऊनी दीन तू नंदन धन्य धन्य कुळ केले पावन पूर्वजांचे केले उद्धरण आता परिसे माझे वचन सांगे ज्ञान मजला आहे. तर त्याचे वडील त्याला म्हणतात की तू माझ्या कुळात येऊन मी धन्य झालो म्हणे, पण आता माझी एकच विनंती आहे म्हणे, ते जे काय ज्ञान तुला आहे ते तू मला सर्व सांग म्हणे. मी संसारा भिवून ऐहिक पारलौकिक सुख सोडून केवळ इच्छितो विज्ञान ज्ञान वैराग्य सहित जे तू म्हणसी हातात तरी मी हा अज्ञानावृत केवळ होईन तुझा सुत श्रुती संमत असे जेथे. तर तुला जर हे वाटत असेल म्हणे की मी तुझे वडील आहे तू मला कसं काय शिकवायचं, तर हे सगळं चालणार आहे म्हणे. तर मी तुझा शिष्य होतो, तू माझा गुरु हो, तू मला ज्ञान दे म्हणे, असं तो पिता मुलाला सांगतोय. पुत्र म्हणे ऐक वचन श्री दत्ते उपदेशिला अर्जुन तो योगाभ्यासे लाधला ज्ञान तसा यत्न करी तू. पिता म्हणे कोण श्रीदत्त अर्जुन हा कोणाचा सुत त्याला कसे झाले ज्ञान प्राप्त हे समस्त सांगावे. तर तो मुलगा सांगतो अर्जुनाला जसं ज्ञान प्राप्त झालं दत्तगुरूंनी त्याला उपदेश केला, त्याला जसं ज्ञान प्राप्त झालं तसं तू कर म्हणे. तर मग पिता विचारतो हा कोण म्हणे, अर्जुन कोण, तर तुम्हाला सांगा म्हणे. पुत्र म्हणे दुःख संयोग त्याचा करी जो वियोग परी त्याला म्हणती योग श्रीदत्ते तो सांग कथियेला हे सर्व करीन निरूपण ऐके होनी सावधान प्रतिष्ठानी होता ब्राह्मण कौशिक गोत्रोत्पन्न जो. तर मग आता सांगतो म्हणे मी. दैवे व्यसनार्थ होऊन सदा राहे वेश्या सदनी भोगभोगिता प्रतिदिनी कुष्ठे व्यापून ग्रासीला. तर कौशिक गोत्रामध्ये तो एक ब्राह्मण होता म्हणे. तर तो कायम व्यसनाधीन झाला आणि कायम वेश्येच्या घरी पडून राहायचा तो. तर त्यानंतर त्याला कुष्ठरोग झाला. बिभीचं रूप देखून वेश्येने दिधला काढून तेव्हा विवाहित स्त्रीला आठवून आला ब्राह्मण निजसदनी. तर मग त्या वेश्येने त्याला हाकलून दिल्यानंतर त्याला त्याच्या पत्नीची आठवण आली आणि तो मग पत्नीकडे आला. अशी लोकी हे राहाटी सुज्ञे ठेविती ठेवावी पोटी पती येता उठाउठी पायी मिठी घाली सती. तर मग त्याला जेव्हा त्या वेश्येने हाकलून दिलं त्यानंतर त्याला पत्नीची आठवण आली आणि तो घरी आला. तर पत्नीने बघितलं पती आलेला आहे, तर तिने त्याच्या पायाला मिठी घातली. सती होती ती. म्हणे धन्य आजी सुदिन सोन्याचा आला की पर्जन्य झाले इष्टदेवाचे दर्शन आनंद घन दाटला. उत्तमासनी बसवून देवापरी करी अर्चन भावे करून शुश्रूषण घाली स्नान आवडीने. ती म्हणते आज तर सोन्याचा पाऊस पडलेला आहे म्हणे आणि माझ्या आवडत्या देवाचं दर्शन झालं असं म्हणून तिने त्याला उत्तम अशा आसनावर बसवलेलं आहे आणि देवासारखी त्याची पूजा अर्चा केली, त्याला आंघोळ घातली. करी पादोदक प्राशन स्वकरी करी प्रोक्षण करुणिया परमान्न करवी भोजन आदरे. तर त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याच्या आंघोळ घातली, त्याची सेवा करते ती. पूय रक्ते भरता वसन नित्य करी क्षालन उत्तम वस्त्रे नेसवून अंगवाहन करी नित्य बोलणी मंजुळ भाषण करी औषधाधी लेपन श्लेष्म मूत्र मळक्षालन करिता मनन विटे तिचे. तर ती त्याची सर्व सेवा करायची, कपडे बदलायची, आंघोळ घालायची, कपडे बदलायची, सगळं करायची. नंतर त्याचं मलमूत्र रक्ताने भरलेले जे कपडे ते धुवायची आणि आनंदाने ती त्याची सेवा करत होती. एवं अत्यंत विनीत होऊन करी जरी नित्य सेवन तरी तो कोपाविष्ट होऊन करी निर्भत्सन सतीचे. तर ती विनम्र भावाने सर्व करत असताना सुद्धा तो तिची निर्भत्सना करायचा आणि तिला बोलायचा. जरी झाला पराधीन तरी न सुटे वेश्येचे चिंतन पत्नीला शिव्या देऊन म्हणे सेवन न करीसी. वेश्येने करविला अंग संवाहन त्याने मनन हो खिन्न पत्नीने करिता पाद संवाहन वाटेशी न दुर्जना. तर वेश्येने त्याच्या अंग किती रगडलं तरी त्याचा कंटाळा येत नव्हता, पण पत्नी त्याचे पाय दाबायची तरी त्याला ते आवडत नव्हतं.
कसा असो पतीचा भाव, सतीने ठेवावा अनन्य भाव. हे असो एकदा तो धव, डोळा देखे एक वेश्या. वेश्या केवळ व्याध जाण, निर्गुण भ्रूधनुष्य ओढून. कटाक्ष बाणे अचूक संधान, करुण विप्रमण मृग वेधला. वेश्या हा कामाचा शर, तेने वेधिले द्विज शरीर. विद्ध होनी सत्वर, निर्लज्ज होनी बोली तसे. तर एकदा काय झालं, ती त्याची सेवा करत असताना त्याने त्याच्यासमोर एक वेश्या दिसली त्याला, आणि तिने त्याच्याकडे बघितलं का. कटाक्ष बाण म्हणजे नेत्राचा, तिने डोळ्यांनी बघितलं त्याच्याकडे, आणि तो आता परत त्याचं मन त्या वेश्येकडे ओढवलं, आणि तो निर्लज्जपणाने त्या पत्नीला सांगतोय, प्रिये तू धर्मज्ञ अससी, म्हणून कठोर वाग्बाण सोसशी. तरी आता या समयासी, माझी मानसी व्यथावारी. जीवलग मित्र आणि गुणी भृत्य, प्रिय भार्यसी नित्य. साधूंलाही सांगावे सत्य, दुःख आपुले सुखार्थ. तर म्हणे, तू एवढी माझी सेवा करते, पण आता मी तुला काय सांगतो ते ऐक म्हणे. तर तो सांगतोय, जीवलग मित्र, गुणी मुलगा किंवा आपली आवडती पत्नी यांना आणि साधू यांनासुद्धा आपले दुःख सगळं सांगावं म्हणे. तर ऐक म्हणे, हे वेश्या घटस्थानी, स्वरूप सौंदर्य दावणी. माझे मन दुरुणी हरुणी जातसे, देह झाला अशक्त. परनो मननो हे विरक्त, तत्स्वरूपी जाहले अनुरक्त. याला मुक्त करी तू. तर म्हणे, आता मी ह्या वेश्येला, तर तो पत्नीला सांगतोय, ह्या वेश्येला मी बघितलेलं आहे आणि माझं मन आता तिच्यावर जडलेलं आहे. तर तू आता, मी जरी माझं शरीर अशक्त झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे, तरीसुद्धा मी मन माझं विरक्त नाही म्हणे. माझं मन तिच्यावर आता जडलेलं आहे म्हणे. तर तू आता त्याच्यावर काहीतरी उपाय कर म्हणे. वेश्येगृही नाही मला, ना तरी मृत्यू पातला. उपाय तुझा नाठवे मला, येवो तुला काकुळती. तर म्हणे, आता तूच काहीतरी करू शकते म्हणे, असं तो पत्नीला सांगतोय. कामाची विपरीत गती, ब्रह्मादिकांची खुंटे मती. मी तो बापुडा मंदमती, केवी विरती पावेन. ऐकोनी पतीचे वचन, हृष्ट झाले सतीचे मन. सत्वर कमर बांधोनी, तथास्तु म्हणून उभी ठेली. वेश्यावश व्हावी म्हणून, तिला द्यावया घेई काढून. अलंकार ते पदरी बांधून, पतीस खांद्यावरी घेतले. मग तिने ऐकलं पतीचं, किंवा आता याला तिच्याकडे जायचं आहे, पण काय करणार. ठीक आहे म्हणे. तिने काय केलं, स्वतःचे जे दागिने होते ते बांधून घेतले बरोबर, आणि त्या पतीला तिने खांद्यावर घेतलं, आणि ती चालली त्या वेश्येकडे. पतीस व्यथा न व्हावी म्हणून हळूहळू चाले पदवी. मनी क्षीण न वागवी, तो अंधकार पातला. विद्युत तेजे धरी खुण, मंद मंद ठेवी चरण. तो पातले विघ्न दारुण, दैववशे करुणी. तर रात्रीची वेळ होती आणि विजा चमकत होत्या. तर विजेच्या उजेडामध्ये जर रस्ता तिला दिसायचा, तर त्याप्रमाणे ती हळूहळू पतीला त्रास न व्हावा म्हणून हळूहळू चालत होती. पण पुढे एक विघ्न आलं म्हणे. सुळी देता एक चोर, पळून गेला सत्वर. राजदूती शोधिता दूर, तत्समान नर देखिला. तोची चोर मानुनी, राजाची आज्ञा घेऊनी. तया सुळावरी चढवणी, राजधानी प्रति दूत गेले. चोर नव्हे तो मांडव्य मुनी, सुळी असे ध्याननिष्ठ होनी. ध्याती तया नेनुनी, चाले तेथून सती हो. तर विघ्न काय आलं, तर त्या राज्यामध्ये एका चोराने काहीतरी गुन्हा केलेला होता, आणि त्याला सुळी देण्यासाठी सेवक त्याच्या मागे लागले. तर सेवकांना तो सेवक मागे लागल्यानंतर तो चोर पळून गेला, आणि त्या चोरासारखाच एक मनुष्य त्या शिपायांना दिसला. त्यांनी त्याला आणलं आणि त्याला सुळावर दिलं. तर ते कोण होते, ते मांडव्य मुनी होते. मग त्यांना सुळी दिल्यानंतर ते शांत ध्यानात राहिले. त्यावेळेला ही पतीला घेऊन तिकडनं चाललेली होती. तव कौशिकाचा धक्का लागोनी, शूळ त्रस्त झाला मुनी. शाप देतसे कोपून, विवेकमणी न धरिता. आणि ही आपल्या पतीला खांद्यावर घेऊन जात असताना त्याचा धक्का त्या मांडव्य ऋषींना लागल्यानंतर त्यांना त्रास झाला त्या सुळाचा, आणि त्यांनी शाप दिलेला. धक्का दिदला मज जाणे, सूर्योदय होताची क्षणे. तो मरोम असे म्हणे, ऐकता शिणे ती साध्वी. मग पतिव्रता म्हणे, पतिवाचुनी कायसा जिणे. यास्तव वाक्य ऐकतरणे, उदया न करणे त्वापुला. मग त्या मांडव्य ऋषींनी शाप दिल्यानंतर
हिला वाटलं जर सूर्योदय झाला तर मांडव्य मुनींनी शाप दिला की सकाळीच सूर्योदय झाल्यानंतर ज्याने कोणी धक्का दिला तो मरून जावं. मग हिने ऐकलं आणि हिने सांगितलं की सकाळ झाल्यानंतर माझा पती मरणार आहे, तर सूर्याला सांगितलं की तू उगवायचं नाही म्हणून. जरी मी पतिव्रता नारी तरी वाक्य माझे अवधारी, भस्म होशी ना तरी हे अंतरी ठेव सूर्या. तर सूर्यालाच सांगितलं की तू जर उगवला तर मी पतिव्रता नारी म्हणे, तर तू जर उदयास आला तर तू भस्म होऊन जाशील म्हणे. ऐसा शाप देऊणी पतीचा मनोर्थ पुरवणी, पुन्हा तयास सदनी विप्रपत्नी पातळी. कामी पुरुष अविचारी कार्याकार्य न विचारी, पापाची पर्वा न करी उपशम अंतरी नसे ज्याच्या. आणि तिने सूर्याला शाप दिला आणि त्या पतीला याच्याकडे घेऊन गेली, वेश्येकडे, आणि परत आपल्या घरी घेऊन आली. वेश्या हे कामाग्नीचे ज्वाळा, रूपकाष्ठे पेटली सोज्वळा, कामी जाळे ती पडवणी गळा, यौवन कळा आणि धने. तर वेश्या म्हणजे काय आहे, शेवटी कामाग्नीची ती एक प्रकारे म्हणजे अग्नी आहे म्हणे, तो कामाग्नीची ज्वाळा आहे म्हणे, आणि ती आपल्या गळा पडून आपल्याकडून आपलं यौवन म्हणजे आपलं तारुण्य आणि धन हे सुद्धा सगळं ओरबाडून घेते म्हणे. अहो योनी हे दुर्गंधी व्रण, तेथे रमता नयेशीन, तरी किड्याला याहून काय न्यूनत्व आहे हो. थुंकी कफा आणि शिंबुड याने भरले जे तोंड, त्याला चंद्रोपमा देती मूढ, मायेने दृढ आलंगिले. तर म्हणे हे दुर्गंधी असं व्रणामध्ये किड्याप्रमाणे रमतात, आणि तिचं जे चेहरा आहे म्हणे ते सगळं कफाने थुंकीने शेंबूडने सगळं भरलेलं आहे. त्याला काय उपमा देतात तर चंद्राची म्हणे. स्वश्री स्वाधीन असता नीचवांची पर्वणिता, तळे भरलेले असता जेवी काक कुंभोदक. तर जसं आपली घरातली स्त्री चांगली आहे, परंतु बाहेर जे हे करतात ते नीच असतात म्हणे. जसं एखादा समुद्र भरलेला आहे, पाण्याचा तळ भरलेला आहे गोड पाण्याचं छान, पण कावळा काय करतो, एका मडक्यातलंच पाणी पितो, त्याप्रमाणे असे असतात म्हणे. विषय भोगिता झाला रुग्ण, तरी विषया न सोडी ब्राह्मण, असो त्याचे हे मूर्खपण, धन्य जान सती ते. सवतीचे मत्सरे प्राण देती, ही तरी स्कंदी वाहुनी पती, आली वेश्येच्या गृहाप्रती, धन्य पतिव्रता हो. काही बायका अशा असतात की सवती मत्सराने प्राण देऊन टाकता म्हणे आपला, पण ही पतिव्रता होती म्हणून तिने आपल्या पतीला वेश्येकडे खांद्यावर घेऊन गेली म्हणे नाही, अशी ही पतिव्रता होती, धन्य ती म्हणे. आणि तिच्या शापाने काय झालं, तिच्या शापा भिहून सूर्य राहिला लपून, पडला अंधकार गहन, भ्याले जन सर्वत्र, सर्व मनुष्य गडबडले. सूर्य लपून राहिला, कारण काय तर तिने शाप दिले होता, तू जर उदयाला आला तर भस्म होऊन जाशील म्हणून. आज सगळीकडे अंधकार झाला, सगळे अंधारच झाला सगळीकडे, पशु पक्षी सगळे चलबिचल होऊन गेले. सर्व मनुष्य गडबडले, पशु पक्षी तडफडले, काळा भावे अडले, विप्र पडले संकटी. त्रिकाळ संध्या वंदन, सायं प्रात भोजन, कैसे करतील ब्राह्मण, दिन रात्री मानन हो. तर आता ब्राह्मण लोक कसले काय त्रिकाळ संध्या कसं काय करतील, त्यामुळे देवांना नैवेद्य नाही, काही नाही, पशु पक्ष्यांना काही अन्नपाणी घ्यायची संधीच नाही ना. यज्ञ याग लोपले, देवा उपवास घडले, सर्व संकटी बुडाले, सर्वांचे खचले बुद्धिपळ. स्वर्गीय देव म्हणती, नर आम्हा बळी देती, वृष्टीधारा त्यांची तृप्ती करीतो आम्ही निरंतर. तर पृथ्वीवर यज्ञ याग सर्व चालतात, आम्हाला मनुष्य बळी देतात, त्यामुळे आम्ही पाऊस पाणी पाडतो म्हणे, आणि त्यांच्यावर आम्ही कृपा करीत असतो म्हणे. पण आता काय करायचं म्हणे, आम्ही वृष्टीद्वारा अन्न देता, मनुष्य यज्ञ न करता, उपसर्गे पिडावे तत्वता, तरी आता तसे नव्हे. जर त्यांनी यज्ञ याग केले नाही तर आम्ही त्यांना अन्न देत नाही म्हणे. तर आता काय करावं म्हणे, आता त्यांच्यावरच संकट आलेलं आहे म्हणे. अतिवृष्टी नावृष्टी मूर्षका, शलभा शुका स्वचक्र परचक्र च सप्तैता इतया स्मृता. तर कसं आहे म्हणे, यांच्यावर जर संकट आलेलं आहे तर आम्ही आता हे कसं करणार म्हणे. ज्याप्रमाणे अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली म्हणजे पाऊसच नाही आला, अतिवृष्टी झाली खूप पाऊस आला, उंदरांनी नुकसान केलं, टोळधाड आली,
पोपटासारख्या पक्ष्यांनी उपद्रव केला तर एक वेळ आम्ही समजू शकतो म्हणे, किंवा राजानेच म्हणजे राजानेच त्रास दिला प्रजेला, किंवा परचक्र दुसऱ्या राजाने त्यांच्यावर हल्ला केला, तर हे समजू शकतो म्हणे आम्ही. परंतु आता याला काय करावं म्हणे, तर आता सूर्यच उगवला नाही, आधीच त्यांच्या मनात भीती म्हणे ना, अजून आम्ही भीती कशाला द्यावी म्हणे त्यांना. आता काय जावे ब्रह्म्यापाशी, सर्व सांगावे तयाशी, तो उपाय आम्हाशी निश्चयेशी सांगेल. असे म्हणून देवगण सत्यलोका जाऊन ब्रह्म याते वंदन, सर्व निवेदन करते. तर देवांनी ठरवलं आता मनुष्यांना त्रास देण्याचा अर्थ नाही, तर आता आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हणे. असं म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मा म्हणे सतीच्या शापे, बिहुनी सूर्य लोपे, जरी एकदा सती कोपे, थरथरा कापे ब्रह्मांड, आता उपाय एक असे. तर म्हणे जर सतीने शाप दिलेला आहे म्हणून तो सूर्य लोप पावलेला आहे म्हणे, आणि जर एखादी सती शाप द्यायला लागली तर सगळं ब्रह्मांड थरथर कापतं म्हणे. आता याला एकच उपाय आहे म्हणे. आता उपाय एक असे, तेजे तेज लोपत असे, सूर्यापुढे दिवे जसे, सती समूह तसे अनुसय पुढे. तर तेजापुढे तेज लोप पावतं म्हणे. तर आता तिच्यापेक्षा तेजस्वी कोण आहे, ह्या सतीपेक्षा महासती कोण आहे, मोठी सती कोण आहे, तर अनुसया आहे म्हणे. तर आता तिच्याकडे जाऊ म्हणे. पतिव्रता अग्रगण्यनिया मनस्विनिया अनुसया, तिला तुम्ही प्रार्थनिया, चला घेऊन या पैठणीसी. त्या कौशिक पत्नीस अनुसया उपदेशील खास, निवारील तुमचा त्रास, हे त्रास न घडेल. तर आपण आता काहीच करू शकत नाही, तर कौशिक पत्नीला समजवण्यासाठी आता अनुसयेलाच आणावं लागेल म्हणे. देव म्हणती आपणही यावे, तथास्तु म्हणून ब्रह्मदेवे, पैठणी गमन केले जवे, देवांसवे तत्क्षणी. मग देवांबरोबर ब्रह्मदेव आणि गेलेले आहेत कौशिक पत्नीला घेऊन याच्याकडे, अनुसयेकडे. विनयावत नत होनिया, कुशले तया सर्व कुशल, मग वंदुनी म्हणती देव, अनुसय तत्पदी भाव, ठेवून घेतली धाव, तुझे नाव ऐकूनी. तिला नमस्कार करून सांगता की आता तुझ्याकडे आम्ही आलेलो आहे म्हणे. बघ, सतीने सूर्या शाप दिला, सूर्य नभी लोपला, कर्म मार्ग खुंटला, अनर्थ घडला जगात, तरी तू होई प्रसन्न, सतीचे करी समाधान, उदया पाववी तपन, ऐसे तपन नत्वदितरांचे. तर आता तूच काहीतरी करू शकशील म्हणे. तू त्या कौशिक पत्नीला समजव, कारण की सूर्यनभामध्ये सूर्य उदयाला येत नाही म्हणे, आणि तो जर आलाच नाही तर सर्व कर्मगती थांबलेली आहे आणि सगळीकडे अनर्थ होतोय म्हणे. तर तू आता तिचे समाधान कर, काहीतरी तिला समजाव म्हणे, असं सांगतायत देव सर्व तिला. सती म्हणे तुम्ही देव, लोकपालक सदैव, तुम्ही म्हणता घेतली धाव, वाटे अभिनव आश्चर्य. तर म्हणे तुम्ही तर देव म्हणे, तुमच्याकडे सर्वांचं लोकांचं म्हणजे पालनपोषण करता, आणि तुम्हीच माझ्याकडे धाव घेता, हे आश्चर्यच आहे म्हणे. असो, तथापि चला जाऊ, त्या सतीला समजावू, युक्तीने तिला वळवू. म्हणून निघाली अनुसया, पतीसह सती चाले, देवही समागमे आले, कौशिक गृही पातले, हर्ष पावले मनात. आणि मग देवांबरोबर अनुसया पण निघालेली आहे. कुठे? कौशिक ब्राह्मणाच्या घरी, त्याच्या पत्नीला समजवायला. कौशिक पत्नी येऊन घेतले अनुसयेचे आलिंगन, अनुसयेचे सत्कारुण कुशल प्रश्न केला. अनुसया म्हणे गे साध्वी, तुझी वाणी लागे माधवी, लोकी ज्या ज्या साध्वी, कीर्ती साध्वी तयांची. तर ती आलेली आहे आणि अनुसयेला आलिंगन दिलेले आहे त्या कौशिकाच्या पत्नीने, आणि सांगितलेले आहे की तुझी कीर्ती सगळीकडे पसरलेली म्हणे. काय आहे म्हणे, काय प्रयोजन केलं सांग म्हणे. देवाहुनी हे अधिक, पती वाटे की त्याचे मुख, पाहता ब्रह्मसुखाधिक, वाटे सुख काय बोल, काय वाचा म्हणे करुण, करिता पतीचे सेवन, सती होनी पावन, इतरा पावन करत असे. तुला तर माहिती आहे म्हणे, पतीची सेवा केल्याने ती हे पतिव्रता होते म्हणे, आणि ती इतरांचा सुद्धा उद्धार करते म्हणे. नारी तीर्थ पतिव्रता असे ही युक्ती विख्याता, पतीची शुश्रूषा करता ऋणमुक्तता नारीची. तर नारीला तीर्थ काय आहे, तर पती हेच तीर्थ आहे म्हणे, आणि जर पतीची सेवा केली तर तिची ऋणातून मुक्तता होते. धर्म अर्थ काम हे, पती सेवेने नारीला आहे, काळाची ही भीती न आहे, जी न पाहे यातना.
धर्म अर्थ काय काय काम सर्व हे पतीच्या सेवेने मिळतं म्हणे. आणि त्या पतिव्रता स्त्रीला काळाची भीती वाटत नाही. पतिव्रता धर्म पालन हे क्लेश वाटती कठीण, जी दुर्भगा मानिशीन ती दारुण यातना भोगी. मनासारखी न मिळता साडी, जावनी माहेरी करी चाडी. मग न मिळता बाळी बुगडी, फुगडी घाली पतीपुळे. तर काही काही दुर्भगा म्हणजे दुर्भाग्य अशा ज्यांचं असतं म्हणे काही स्त्रियांचं, की त्या पतीबरोबर वाद घालत बसता आणि मनासारखी साडी नाही मिळाली की चालले माहेरी, किंवा कानातली बाळी नाही मिळाली तर भांडण करायचं पतीशी, म्हणजे दागदागिने नाही मिळाले तर पतीशी भांडण करायचं. मनासारखं काही झालं नाही की पतीशी वाद घालायचा. बरे बरे खाणे पिणे काय करावी भूषणे, येती इह परदूषणे त्याला शिणे ती धन्य. कसाही असो पती त्यावर ठेवी जी प्रीती, पती सह तिला गती लाभे पती लोके. आपला पती कसा का असेना तर त्याच्यावर प्रेम करावं, त्याची सेवा करावी, तरच आपल्याला परलोकी म्हणजे वैकुंठाला मुक्ती मिळते. स्त्रियाला नाही वेगळे कर्म, पती देतो अर्धा धर्म. उभय लोकी मिळे शर्म, हे मुख्य वर्म धरावे. तर स्त्रियांना दुसरा काही कर्म करायची गरज नाही म्हणे, काहीच जप तप किंवा हे करायची. पतीने जर एक पुण्य करता त्याच्यातला अर्धा हिस्सा हा पत्नीला मिळत असतो आणि तिचे कल्याण होते. मग म्हणून नित्य पतिव्रते भावे सेवी स्वधर्माते, अहिक मुष्मिक सुखाते घेशील माते निश्चय. मग पतिव्रते पतीची सेवा केल्यानंतर इहलोकात आणि परलोकातील सर्व सुख तिला मिळतात म्हणे. मीही या धर्मे, हे कौशिक पत्नी अनुसयेला सांगते, मीही या धर्मे करून आत्मा केला पावन, म्हणून सर्वदा माझे मन समाधान भर्तृचरणी. पतीचं परब्रह्म माझे, जेणे उतरले संसाराचे ओझे. त्रिविध तापई विजे आता न दुजे आठवे, ऐकोनी अनुसयेचे वचन सती होनी सुप्रसन्न. करद्वय जोडून बोले वचन मधुरपणे, धन्य हो अये अनुसये पतिव्रते महामाये. धन्य हो अत्रिप्रिये निगमम गे तुझा नमो. तर ती कौशिक पत्नी अनुसयेला नमस्कार करते तिचं सर्व बोलणं ऐकून. मी नेने निजधर्म, मी नेने स्वकर्म, मी नेने निजवर्म, न ठावे शर्म करणही. मज आवडे पती सेवन, त्याला तो दिले उत्तेजन. आम्हा दैवत काय याहून, प्राण जीवन पूर्णाधार. तर ती कौशिकाची पत्नी सांगते की मला हे बाकीचं काहीच माहिती नाही म्हणे. निज म्हणजे आम्हाला फक्त पती हेच माझं दैवत आहे म्हणे, हे बाकीचं काय आहे ते बी काही माहीत नाही म्हणे मला. तप करता नोहे भेटी, ती तू कंठी घालून मिठी. प्रेमे धरसी पोटी, काढून हिमपुटी अनुसये. त्वा केला उपदेश, तेने हर्ष झाला चित्तास. पती सेवेचे हे खास, फळ आम्हास मिळाले. तर तू जो काय मला उपदेश केलेला आहे म्हणे की पतीची सेवा कशी करावी काय करावी, तर ते त्याच्याने मला प्रोत्साहनच मिळालेलं आहे म्हणे. देवांसह तुझे दर्शन झाले मजन होता यत्न, पावन केले हे सदन आजचा सुदिन अहो भाग्य. तर देवांसह तुझं दर्शन झालं तर आजच्यासारखा सुदिन कोणताच नाही म्हणे. मग हे माझं भाग्य म्हणे की तुझं दर्शन झालं. तू अससी पूर्ण काम, तथापि का केला आगम. मच्चित्ताचा भ्रम, वारी विश्राम घेऊनी. इति श्री दत्त महात्मे श्री वासुदेवानंद सरस्वती कृते द्वितीयोऽध्यायः. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.